त्याच्यामुळे ते म्हटलं जाऊ पण ते येतील तुला त्यामुळे लवकर उठून आवडलेलं होतं त्या पाणी येत होती घरी आपली जरंगी पाठी घालते. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी दुर्गतीर्थ किल्ले शिवनेरी म्हणजे केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थानाकडे पाठ करून विनंती. बाणवंडाला सुरुवात कुणी जन्मस्थानापुढे येऊ नये.
राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. गोंडावला साहेबांची Ariel. आणि नंतर बाकीच्या मुद्द्याबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे. आमचा पुणे नाशिक जी रेल्वे आहे, ब्रिटिश काळापासून ती आपण मान्य केली होती, पण मधल्या काळामध्ये काही तांत्रिक अडचण सीएमआरटीची आली, वळसायांचा बोगदा केला. तर आमच्या सर्वांचं आयुष्यमान पुणे नाशिक हे दोन्ही महत्वाच्या मेट्रो सिटी आहे. या मेट्रो सिटीचा तुम्ही नजरअंदाज करू नका. आमची विनंती आहे की त्याच्यामध्ये आपण लक्ष द्या. आणि आदिवासी हा जो पट्टा आहे साहेब, सह्याद्रीची रांग आहे. इथून शेषवर मावळे बाहेर पडले, त्याने दिल्लीच्या दत्ताचं संरक्षण केलं. पण इथल्या पावसामुळे प्रचंडामुळे इथला रस्ता डांबरी टिकत नाही. एक रिंग रोड, एक मास्टर स्ट्रोक तुम्ही द्या आणि हा 55 किलोमीटरचा एक रिंग रोड तुम्ही सुपर रोड फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा 500 कोटीचा माझ्या आदिवासी बांधवासाठी बनवा. ही विनंती मी तुम्हाला शासनाला या ठिकाणी करतो. कोल्हापूरची देवी आई अंबाबाईचं आज एवढा मोठा आमच्याकडे करवीर नगरीचा मोठा ठाणा आहे. उमरत पासून तर आमच्याकडे येणं ओझरला अनेक वर्षाचा पर्यटकाचा जो ब्रिज आहे, ब्रिजची किंमत अवघी 40 कोटीच आहे. 40 कोटी अवघी किंमत आहे. ऊस संपदा सकटची 40 कोटी आपण दिलंय, तर पर्यटनाला फार मोठी चालना मिळेल. आणि ओझरला साहेब आपण तीर्थक्षेत्र दिला तुमच्या काळात. अष्टम्या रस्ते झाले तुमच्या काळात साहेब. तुम्ही सगळ्या मंडळी जे काम केलंय ते लाजवाब. मी गेल्या 20 वर्ष आपल्याबरोबर काम करतो साहेब. कामाचा वेग, शिवनेरीच्या बाबतीत तुम्ही घेतलेली उंची, कामाची प्रगती आणि सगळे शिवभक्त आपल्या सर्वांना या कामाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर आनंद व्यक्त करतोय. फक्त एकच गोष्ट मी सांगेन की त्या जलाशयामध्ये, येडगावच्या जलाशयामध्ये, बॅकवॉटरमध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोटिंगची परवानगी मिळावी. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या तालुक्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. मी अधिकचा वेळ आपला घेत नाही. 7ही मागण्या तुमच्या ऑन रेकॉर्ड हातामध्ये दिलेल्या आहेत. या 7ही मागण्या आपण तातडीने आणि तात्काळ मान्य कराव्या एवढी विनंती करतो. आणि राज्याचे पालकमंत्री माझे आमचे मित्र अजितदादा आज नाही, खरं अनेक वर्ष काम केलं आम्ही, 20 वर्ष एकत्र. त्याच्या जाण्याने राज्याचं नुकसान साहेब झालंच, पण आमच्या जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं. आणि आज त्याच्या शिवाय शिवजयंती साजरे होते. ते आदरणीय शिस्तीचा कारभार, वेळेचा प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द पाळणारा तुमच्या त्रिमूर्तीमधला एक महत्वाचा घटक दिखाणा देवेंद्रजी आपण, एकनाथजी साहेब आपण आणि आदरणीय अजितदादा नाही याचं दुःख आहे. परंतु सुनेत्रसाहेब पवार आज या पालकमंत्री आपल्यावर काम करताय आणि आज या जिल्ह्यामधून काम होत असताना मी त्यांच्या प्रती, आम्ही सगळे विधान भवनचे आमदार, आम्ही निश्चितपणे या सरकारबरोबर विकासाचा धोरण आणि शिवभूमीला विकासाचा धोरण या महाराष्ट्राच्या उंचीवर नेऊ, ही भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय अजितदादा पवारांना देऊ एवढाच सांगतो. माझ्या शब्दाला विराम देतो. आणि या ठिकाणी अधिकचं काही न बोलता मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सुरेंद्रताई पवार यांना की आपण आपल्या शिवजयंतीच्या भावनाला आणि आपल्या
त्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. मला फक्त एक घोषणा द्यायची आहे. मी कधी माहीत घेत नाही, कारण आपल्याला सवय आहे की ज्या ठिकाणी बोलायची संधी आहे त्या सगळ्या गोष्टी मंत्रालय साहेबांच्या कॅबिनमध्ये बसून सगळ्या असणाऱ्या मंत्रिमंडळांसमोर आपण मांडू शकतो. या ठिकाणी एवढंच सांगू इच्छिते, देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिषजी शेलार साहेब, जुन्नरचे आमदार श्री शरद सोनवणे, माजी आमदार श्री अतुलजी बेनके, श्री रितेशजी देशमुख, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यजी शेरकर, शिवनेरी भूषणचे सर्व पुरस्कार घेतले, तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी